अहिल्यानगरमधील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकरिता रिमांड होम येथील विद्यार्थ्यांकडून प्रार्थना करण्यात आली। यावेळी या विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचंही आयोजन करण्यात आलं होतं। समाजसेवा, शिक्षण आणि लोकहितासाठी झटणारे माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी याकरिता अहिल्यानगर मधील रिमांड होम येथील विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रार्थना केली। यावेळी विद्यार्थ्यांसाठी विशेष स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन सर्वे संतु निरामय या भावनिक मंत्रोच्चाराने केली। शांत सात्विक वातावरणात विद्यार्थ्यांनी मनोभावे प्रार्थना करत आपल्या शब्दात अरुण काकांच्या आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या। यावेळी चंद्रकांत औशीकर, प्राध्यापक अरविंद शिंदे, ज्ञानेश्वर रासकर, किशोर डागा, डॉक्टर रोहित औशीकर, मनीष फुलडहाळे, राजू शेटिया आदींसह अधिकारी, शिक्षक वर्ग आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। तर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शुभेच्छा पत्रांमधूनही अरुण काकांच्या कार्याबद्दल त्यांची श्रद्धा आणि आपुलकी दिसून आली। कार्यक्रमाचं आयोजन चंद्रकांत औशीकर यांच्या पुढाकाराने करण्यात आलं। यावेळी त्यांनी सांगितलं की अरुण काका हे समाजातील दुर्बल घटकांसाठी सातत्यानं कार्यरत आहेत। त्यांच्या प्रकृतीसाठी या विद्यार्थ्यांकडून मिळालेली सदिच्छा ही त्यांच्याच कार्याचं फलित आहे। प्रार्थनेनंतर विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आलं। या उपक्रमातून सामाजिक एकोपा, माणुसकीची भावना आणि सामूहिक प्रार्थनेची शक्ती अधोरेखित झाली। अरुण काकांच्या आरोग्यासाठी रिमांड होम येथील या लहानग्यांनी केलेली प्रार्थना खऱ्या अर्थानं त्यांच्यावरील विश्वास आणि प्रेमाची साक्ष असून ते लवकरच या संकटातून बरे होतील अशी सदिच्छा भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।